आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वील कथानुसंधान बाबा शिरडीत गुप्त होऊन चांदपाटला स्वय पुनरागमन जाहले ते कथन परिसाव्य स्वय बाबांनी वाहुनी जीव न केली कैसी बाग निर्माण न गंगागिरादी संतसंमेल न कथाविंदान पावनतेय पुढ्य कान्ह्य कालपर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त मुसलमानाचे वऱ्हाडात आढळले शिरडीत हे रत्न तयाआध्यस देवीदास करुणी होते शिरडीत वास पुढे आले जानकीदास गोसावी शिरडीस राहावया तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर ओनिया अवधानप्र श्रोता सादर परिसिजे औरंगाबाद जिल्ह्यांतील धूप खेडेगावामधील मुसलमान भाग्यशील चांदपाटील नामज्या सफर करिता औरंगाबादेची गोडी एक हरवली त्याची 2 महिने दाद न तिची आता कशाची आढळते पाटील पूर्ण निराश झाले गोडी लागिया बहु हळहळले खोगीर पाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गान्य औरंगाबाद मागे टाकीले 4.5 कोस आले मार्गात आंब्याचे झाड लागले तळिय दिसले हे रत्न डोईस टोपी अंगात काफनी खाकेस सटका तमाखू चुरुनी तयारी केली चिलीम भरूनी नवल ते स्थानीय वर्तले चांदपाटील रस्त्याने जाता फकीर ऐकिला हाका मारिता ये रे चिलीम पिवनी जा पुढता छाईखालता बैस जरा फकीर पुसे हे खोगीर कसले पाटील म्हणे जी गोड्या हरवले मग तो म्हणे जा शोधते नाले गोड्या सापडल्या तात्काळ चांदपाटील विस्मित झाला मन्या म्हणे अवलिया बेटला पार नाही या कृत्याला मानव याला म्हणू नये पुढे तो गोडी घेऊनी परतला पाटील पूर्वस्थळीय पातला फकीर पास्य बैसवी त्याला चिमट उचलिला स्वहस्तेय मग तो तेथेंची मातींत खुपसिला आंतुनी प्रदीप निखारा काढिला हातांतील चिलमीवर ठेविला सटका घेतला उचलुनी पुढे छापी विजवाव्यास पाणी नाही जवळपास सटका आपटी जमिनीस पाणी निघाव्यास लागले छापी भिजवूनिया पिळिली मग ती चिलमी सबोनवती वेष्टिली स्वय प्याला तयाही पाजिली मती गुंगली पाटलाची पडला फकीरास आग्रह पवित्र करा हो माझे गृह पाटीलावरी केला अनुग्रह लिलाविग्रहधारके या दुसरे दिवशी गावात गेले पाटीलाच्या येथे उतरले कान्ह्य काळ तेथेंची राहिले पुढे ते परतले शिरडीस हा चांदपाटील कारभारी धूपखेड्याचा ग्रामाधिकारी स्वस्त्रीच्या भाच्या लागे नोहरी जुळली सोयरीक शिरडीत चांदबाईच्या कुटुंबाचा लग्नायोग्य जाहला भाचा सुयोग शरीरसंबंधाचा घडला शिरडीच्या वधूचा घेऊनी 6 गाड्या घोडीय वऱ्हाड निघाल्या यावया शिर्डी मग त्या चांदबाईचे ओढी बाबाही वऱ्हाडीय प्रविष्ट लग्न झाले वऱ्हाड परतले बाबा एकटेची मागे राहिले ते राहुनी गेले भागी उदिले शिरडीचे साई अविनाशपुरात नाही हिंदू ना यवन जातपात कोळ गोतही न स्वरूप जाण निजबोध साई साई म्हणती जे न ते तरी काय नामाभिधान या साई म्हणवुनी बहुमान पुरसर संबोधन मे ते हे खंडोबाचे देवळापाशी माळसापतीची या खळियासी आरंभ्य बाबा वऱ्हाडा निशिय उतरल्या दिवशीय हे पडल्या आरंभ्य ते भगताचे खळेय पुढे ते अमीन भाईचे जाले वऱ्हाड लग्नाचे जे आले येथेंची उतरले वडातळ्य गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात बाबाही तेथे वऱ्हाडासमेत सर्वांसमवेत उतरले हे बाल फकीर गाडींतून उतरले प्रथम भगताचे दृष्टीस जय पडले या साई म्हणूनी सामोरे गेले नाम ते पडले तेथुनी पुढे मग तेव्हांपासून साई साई ऐसे म्हणून मारुओ लागले हांकही जन नामाभिधान ते झाल्या मग ते तेथे चिलीम प्याले मशिदींत वास्तव्य केले देवीदास सहवासीय रामले आनंदले शिरडीत कधिय बैठक चावडियत कधिय देवीदासाचे संगतियत कधिय मारुतीचे देवालयात स्वच्छंद्रत राहाव्य हे देवीदास शिर्डी गाव्य ओते आध्यस बाबांचे पूर्वी पुढे आले जानकीदास गोसावी महानुभावी शिरडीत तया जानकीदासास वे महाराजांनी बोलत बसावे किंवा महाराज जेथे असावे तेथे बसाव्या जानकीदास्य उभयतांसी मुठ्य प्रेम बैठकी होती नित्यनेम ऐसा तयांचा समागम सुख परम सकळी का तैसेची एक गंगागीर
महाप्रसिद्ध वैष्णववीर ब्रह्मचर्याश्रमी पुणतांबेकर शिरडीस्वरचेवर आगमन आरंभ्य साई विहिरीवरी उभय हस्त्य मातीच्या घागरी पाणी वाही हे देखोनी अंतर्य आश्चर्य करीत गंगागीर ऐसी ही साईची दृष्टादृष्ट होतांची बुवा वदले तय स्पष्ट धन्य शिरडीचे भाग्य वरिष्ठ जोडले अश्रेष्ठ हे रतन आज खांदा पाणी वाही परी ही मूर्ती सामान्य नाही ओत्या या भूमीचे पुण्य काही तरीच येठाय पाली तैसेची एक आणिक समत आनंदनाथ नाम्या विख्यात तयांचेनी हेंची भाकीत कर्तृत्व अद्भुत करीतील हे महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्राम्य मठ स्थापित कान्ह्य शिरडीकरांसमवेत आले ते शिरडीत एकदा अक्कलकोटकर महापुरुष आनंदनाथ तयांचे शिष्य म्हणाले पाहुनी साई समक्ष हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा आज जरी हा ओकिरड्यावर तरी हा हिरा नाही गार आनंदनाथांचे हे उद्गार बाबांचे पोरवय होते तोंड ध्यानांत ठेवा हे माझे बोल पुढे तुम्हांसी आठव येईल भविष्य कथुनी हेय पुढील मग ते येवल्यासी परतले केश माथ्याचे संबंध राखीत डोक्या न कधिय मुंडवीत पहिलवानासम पेहेराव करीत तरुण वयात हे साई राहत्यासी बाबा जेव्हा जात झेंडू जाई जुई आणीत निज हस्त्या उखर्य खूप असित पाणीही घालीत नेमान्य वामन तात्या तयांचे भक्त मृत्तिकेचे घडे तत्प्रित्यर्थ कच्चे 2 प्रत्यय पुरवित बाबा शिंपीत निजहस्त्य आडावरील कुंडीमधून पाणी आणीत खांदा वाहून घडे मग होता अस्तमान ठेवीत नेऊन निंबातळ्य ठेवण्याचाच अवकाश तेथ जागचे जागेस भंगुनी जात उदयिक तात्या आणून देत घडे तयांप्रत नूतन घा भाजला टीका उबरा परी त्या लागे कच्चा कोरा आव्याचे श्रमाविण कुंभारा आद्यच विक्रा घड्याचा 3 वर्षे हाची उद्योग उघड्या जागी उठविला बाग तेची स्थानी आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जन घेती येथेंची निंबातळ्य साधका भाई नाम्य भक्ते एका अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका पूजा का मुका स्थापिल्या अक्कलकोटचे स्वामी समर्थ ओते भाईंचे उपास्य दैवत छबी पूजन नित्यनियमित भाई करीत निष्ठेने वाटले अक्कलकोटिया जावे पादुकांचे दर्शन घ्यावे पूजाउपचार समर्पावे मनोभाव्या पादुकांसी मुंबईहून निघाव्याची केली सर्व तयारी साची उद्या निघणार तो निश्चय तैसाची राहुनी शिरडीची वाट धरिली उद्या जाणार तोणात स्वप्न स्वामी समर्थ आज्ञापन शिरडी सांप्रत ममस्थान तेथे तो प्रस्थान करेगा ऐशी ती आज्ञा शिर्य वंदून भाई निघाले मुंबईहून शिरडीस एक क्षणमास राहून आनंदसंपन्न झाले भाई पूर्ण निष्ठावत स्मरणीय राहावा तो दृष्टात म्हणोनी निंबातळ्य तेथ पादुका स्थापित स्वामींच्या शके 1834 साली श्रावण शुद्ध पर्वकाळीय पादुका स्थापिल्या निंबातळीय भजनमेळ्य सप्रेम्य दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविलेय मुहूर्ते सशास्त्र विधिविधानाते केले निजहस्ते उपासनींनी पुढील व्यवस्थेची निरवण पूजा करी दीक्षित ब्राह्मण व्यवस्था पाही भक्त सगुण ऐसे आहे आख्यान पादुकांचे ऐसेची हे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार कराव्या जगदुद्धार उपकारार्थ अवतरती पुढ्य कान्ह्य दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता श्रोत्य सादर श्रवण करीता नवलचेता वाटेल तांबोळी एक मोहिद्दीन भाई तयासव्या तेढ पडूनी काही गेली झोंबी जुंपोनी पाही लागली लढाई परस्पर पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे न चले बल मोहिद्दीन ओनी प्रबळ बाबा हतबळ जेत झाले तेथुनी मग निश्चय केला पोशाख अवघा बाबांनी बदलला कफनी ओढिली लंगोट लाविला फडका गुंडाळीला माथ्यासी केले गोणाचे अवरास न गोणाचेंची अंथरुण फाटक्या तुटक्या करोनी परिधान त्यातची समाधान मानावेय गरीबी अव्वल बादशाही अमीरी से लाख सवाई गरीबो का अल्ला भाई अक्षय साई वदत किय गंगागीरही येची स्थिती तालीमबाजीची अतिप्रीती एकदा खेळत असता कुस्ती जाहली उपरती तयांतेय प्राप्तकाळ घटका आली एका सिद्धाची वाणी वदली
देवास्वंची करीत. केली तनुही जिजविली पाहिजे. कुस्ती खेळता खेळता कानिय पडली अनुग्रहरूप ही वाणी. ऐहिकावर ओतुनी पाणी. परमार्थ भजनीय लागले. पुंतांब्याचिया निकटीय. नदीच्या उभय प्रवाहापोटीय. आहे बुवांचा मठ त्या. बेटीय सेवेसाठीय शिष्यही. असो पुढ्या साईनाथ. विचारल्याचेंची उत्तर देत. स्वय आपण कोणास्मवेत. कधीही बोलत नसत ते. दिवसा बैठक निंबाखाली. कधी शिवेच्या ओढ्याजवळी. बाभळीची आडवी डहाळी. बैसाव्या सावलीये तियेच्या. कधी तेथुनी एक मैलावरी. निमगान गावाची या शेजार्य. बाबा दिवसा दुपार्य तिपार्य. स्वेच्छाचारी हिंडत. प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्याग्रिय. निमगान गावाची जहागीरदारी. तेथील बाबासाहेब डेंगळ्यांवरी. प्रीती भारी बाबांची. निमगावावरी जाता फेरी. बाबांनी जाव्य तयांचे घर्य. अतिप्रेम्य तयांबरोबरी. दिवसभरी बोलाव्य. बंधू तयांसी होते लहान. नानासाहेब नामाभिधान. तयांसी नवतेय पुत्रसंतान. तेण्या ते खीन मानसीय. प्रथम कुटुंबासी योगमंद. म्हणूनी केला द्वितीय संबद्ध. तरीही चुकेना ऋणानुबंध. दैवनिर्बंध अगाध. पुढे बाबासाहेब त्यास पाठवीत साईदर्शनास. पावते जाहले आशीर्वादास. पुत्रप्रसादासही नाना. पुढ्या साईंचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला. महिमा साईंचा वाढत गेला. वार्ता नगराला पोहोचली. तेथे सरकार दरबार्य चलन. नानांचे होते मोठे वळण. तैसेची चिदंबर केशव म्हणून. तेही चिटणीस जाण जिल्ह्याला. साई समर्थ दर्शनपात्र. घेऊनी आपुले इष्टमित्र. दर्शनात याव्य पुत्र कलत्र. धाडिले पत्र तयांसी. ऐसे एकामागून एक. शिर्डीस येऊ लागले अनेक. वाढला जैसा बाबांचा लौकिक. परिवारही देख तैसाची. न लगे जरी कोणाचा. सांगात तरी दिवसा. भक्तपरिवार अकरात. अस्तमानानंतर शिर्डीत. पडक्या मशिदींत निजाव्य. चिलीम तमाखू टमरेल. अंगात कफनी पायघोळ. माथ्यासी फडका धवल. सटकाजवळ सर्वदा. ते धूपवस्त्र एक धवल. वामकर्णामागे सुढाळ. जटाजुटसम देवनी पीळ. गुंडाळी तो शिरासी. या वसनाचे आच्छादन. 8-8 दिन स्नानविहीन. पाय्य जोडा ना वहाण. एक आसन गुणाचे. पोत्याचा तुकडा एक. तयावरी नित्य बैठक. टाक्या कसा तो नाही ठाऊक. आराणूक कैसेनी. तोंडवरी ते जीर्णतर्ट. तीच त्यांची आवडती बैठक. सदा सर्वदा तैशीच निष्ठक. अष्टौ प्रहर ते जागीय. त्यांची आसन वा आस्तरण. कांसे एक कौपीन परिधान. नाह्य दुजय वस्त्र प्रावरण. शीतनिवारण एक धुनी. दक्षिणाभिमुख आसनस्थ. कठड्यावरी वामहस्त. समोर धुनीकडे अवलोकित. बाबा मशिदींत बैसत. अहंकार वासनास्मवेती. नानाविध वृत्तींच्या. आहुती प्रपंच प्रवृत्ती समग्र. हा वीती युक्तिप्रयुक्तीय धुनींत. ऐसिया त्या प्रखर कोडा. लाविला ज्ञानाभिमानाचा. ओ डा अल्ला मालिक. सदैव तोंडा. तयाचा झेंडा अखंड. मशीद तरी ती केवती. अवघी जागा 2 खणती. त्यातची बसती उठती नीचती. भेट देती समजता. गादी तक्या येतोणा आता. भक्तसमुदाय मिळाला भवता. आरंभीय तयांच्या निकट जाता. सकळांच निर्भयता नवतीच. सन 1912. तेथुनी नवा प्रकार सारा. मशिदीची या स्थित्यंतरा. आरंभ खरा तेथुनी. ढोपर जमिनीसी. खड्डे होते मशिदीसी. एके निशिंत झाली फरसी. भावासरसी भक्तांच्या. मशिदीची या वसती आधिय. बाबा राहात तकियामधिय. तेथेंची कित्येक कालावधी. अबाधित रमले ते. तेथेंची चरणीय बांधुनी घुंगूर. खंजिरीची तालाव्र. नाचाव्य बाबांनी अतिसुंदर. गाव्यही मधुर प्रेमान्य. आरंभीय साई समर्थास. दीपोत्सवाची मोठी हौस. तदच स्वय दुकानदारास. तेल मागाव्यास ते जात. घेऊन या टमरेल हातीय. वाण्या तेल्यांच्या दुकानांप्रती. स्वय तेलाची भिक्षा मागती. आणुनी भरती पणत्यांत. पणत्या लावीत झगझगीत. देवळी आणि मशिदीयत. ऐस्य कान्ह्य दिवसपर्यंत. सदोदित चालल्या. दीपाराधनीय बहुप्रीत. दिवाळीचाही दीपोत्सव करीत. चिंध्या काढूनी वाती वळीत. दीप उजळीत मशिदीय. तेल तोंड रोज आणीत फुकट. वाणिया मन्या आलेय कपट. सर्वांमिळूनी केला कट. पुरे कटकट ही आता. पुढ्या नित्यनियमानुसार ता. बाबा तेल मागवो येता. सर्वांनीही नाही म्हणता. काय आश्चर्यता वर्तली. बाबा निमूट गेले परत. कांकडे सुकेची ठेविले पण त्यात. तेल नसता हे काय करीत.
वाणी पाहात मौजती मशिदीच्या जोत्यावरील बाबा उचलूनी घेती टमरेल त्यांत होते इवलेन तेल कष्टे लागेल सांजवात त्या तेलात घातले पाणी स्वय बाबा गेले पिऊनी ऐसे ते ब्रह्मार्पण करूनी निव्वळ पाणी घेतले मग ते पाणी पण त्यांत ओतूनी सुके कांकडे पूर्ण भिजवूनी तयांसी कांड्या ओढूनी लावूनी दीप पेटवूनी दाविले पाहुनिया ते पाणी पेटे वाणी घाली ती तोंडात बोटे बाबांसी आपण वदलो खोटे केले ओखटे मनिय म्हणती तेल नसता अणुमात्र पण त्या जळाल्या सर्व रात्र वाणी साईंच्या कृपेसी अपात्र वधव सर्वत्र लागले बाबांचा हा काय प्रताप असाध्य भाषणे झाले पाप दिधला बाबांसी व्यर्थ संताप हा पश्चात्ताप वाणिया बाबांच्या तयनाह्य मनीय रागद्वेषा नातळे जनीय शत्रू मित्र तयाना कोणी सर्वही प्राणी सारिखे असो आता पूर्वानुसंधान कुस्तींत यशस्वी मोहिद्दीन याहुनी पुढील चरित्रमहिमान दत्तावधान परिसिजे कुस्तीनंतर 5वे वर्षी फकीर अहमदनगर निवासी जवारल्ली नाम जयासी आला राहत्यासी सशिष्य पाहुनी एक उघडी बखळ वीरभद्राचे देवळाजवळ फकीराने दिधला तळ फकीर तो सबळ दैवाचा जरी नसता तो दैवाचा तरी तयात्या लाधता कयचा साईंसारखा शिष्य मौजेचा डंका जयाचा सर्वत्र लोक गावात होते अनेक त्यातही होते मराठी कैक त्यांतील भगू सदाफळेक जाहला सेवक तयाचा फकीर होता मोठा पढीक कुराण शरीफ करतला मल्क स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागले अनेक तच्चणीय इदगा बांधावया आरंभ केला ऐसा कान्य काळ गेला वीरभद्रदेव बाटविला आरोप आला त्याजवळी पुढे तो इदगा बंद पडला फकीर गावाबाहेर घालविला तेथुनी मग तो शिरडीसी आला मशिदींत राहिला बाबांपाश्य फकीर मोठा मृदुभाषणी गाव लागला तयाचे भजनीय बाबांसही कान्य केली करणी घातली मोहिनी जन म्हणती ओ म्हणे तू माझा चेला स्वभाव बाबांचा बहुरंगेला हो म्हणता फकीर संतोषला घेऊनी निघाला बाबांसी बाबांसारिखा शिष्य साद्रू जवार आली जाहले गुरु मग दोघांचा जाहला विचारू रहिवास करू राहत्यांत गुरु नेणे शिष्याची कळा शिष्य जाणे गुरच्या अवकळा परीनं केव्हाही अनादर केला स्वधर्म राखिला शिष्याचा गुरुमुखांतून बाहेर आले योग्य नाह्य पाहिले वचन वरचेवरी जे लिहिले पाणीही वाहिल्या गुरुगृह्य एसी चालली गुरुसेवा शिरडीसी याव्य केव्हा केव्हा ऐसे होऊ लागले जेव काय मग तेव्हा जाहल्या ऐसे वरचेवरी होऊ लागले राहत्याशी राहू लागले फारची फकीरा नादी अभरले वाटले अंतरले शिरडीला जनांसी वाटे जवारल्ली साईसी निजयो गबळे आकळी साईची तोंड कळा वेगळी अभिमान जाळी देहाचा साईसी कोठून आला अभिमान श्रोते सहज करीतील अनुमान परी हे लोकसंग्रहार्थ आचरण अवतरणकार्य हेयस शिरडीस्थ बाबांचे प्रेमी भक्त बाबांचे ठय्य अति आसक्त तयांत्य बाबांपासूनी वियुक्त राहणे अयुक्त वाटले साई सर्वस्वी तयानादीन पाहुनी ग्रामस्थ उद्विग्न कैस्य करावे तया स्वाधीन विचार्य निमग्न जाहले जैस्य कनकणिका ती जैसा दीपणी दीप्ती तैसीची ही गुरुशिष्य स्थिती ऐक्यप्रतिती उभयांसी मग त्या शिरडीचे भक्तमंडळ गेले राहत्यास त्या इदग्याजवळ पाहू प्रयत्न वेंचुनी प्रबळ बाबांसह सकळ मग परतू बाबा तय देती उलट बुधधी फकीर आहे महाक्रोधी लागून नका तयाचे नादी तो मज कधीच न विसंबे तुम्ही येथूनी करा पलाय न आतांचे येईल गावातून करीन तुमचे निसंतान परम कठीण क्रोध त्याचा राग तयाचा मोठा कडक येतांची होईल लाल भडक जा निघून जा किय तडक धरा की सडक शिरडीची आता पुढे काय कर्तव्यता बाबा तोंड कथिती उलटी कथा इतुक्यांत फकीर आला अवचिता जाहला पुसता तयांते आलात काय पोरासाठी काय करीतसा येथे गोष्टी शिरडीस माघारा न्याव्य हे पोटीय परी या कष्टीय पडू नका ऐसे जरी तो प्रथम वदला ग्रामस्थांपुढे तोही कचला म्हणे मलाही घेऊनी चला सवे मुलाला नेवकिय असो फकीर आला वे तयासही न बाबां सोडवे बाबांसही न तया विसंबवे न कळे संभवे हे कैस्य साई परब्रह्म पुतळा जवारली भ्रमाचा भोपळा देविदास्य कसास लाविला
भोपळा फुटला शिरडीत. देवीदासाचा बांधा सुंदर, डोळे सतेज रूप मनोहर. 10-11 वर्षांची उम्र, प्रथम शिरडीवर आला तय्य. ऐसा तो अल्पवयासी, एक लंगोट मात्र कासेसी. मारुतीचे देवळासी, तीर्थवासी तो उतरला. आप्पा भिल माळसापती, तयाकडे जाती येती. काशीरामाधिक शिधा देती, वाढली महती तयाची. वऱ्हाडासमवेत जय बाबा आले, तया आद्यस 12 साले. देवीदास येऊनी पहिले, वसते जाहले शिरडीत. आप्पा भिल्ला पाटीवर शेकवी, व्यंकटेशस्तोत्र पदवी. सर्वांकरवी मुखोद्गत म्हणवी, पाठ चालवी नेमान्य. देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतलेय. तात्याबानीय, काशीनाथाधिक शिष्याग्रणी, तया चरण्य लागले. तयापुढे तो फकीर आणिला, शास्त्री वादविवाद मांडिला. वैराग्याने फकीर जिंकिला, हांकुनी लाविला तेथून. मग तो जो तेथुनी निसटला, वैजापूर्य जाऊनी राहिला. पुढे कित्येक वर्षांनी आला, नमस्कारिला साईनाथ. आपण गुरु साई सेला, हा सर्व त्याचा भ्रम निरसला. बाबांनीही पूर्ववत सत्कारिला, शुद्ध झाला पश्चात्ताप्य. एसी बाबांची अगाध लीला, निवाडा होण्याचा तेव्हा झाला. परी तो गुरु आपण सेला, भाव हा आदरिला तेथवर. तयाचे गुरु पण तयाला, आपुले चेले पण आपणाला. हा तरी एक उपदेश. एथिला स्वय आचरिला साईनाथ्य. आपण कोणाचे होऊनी राहावे, किंवा कोणास आपुले करावे, याहुनी अन्य असण्या न बरवे, तेण्या न उतरवे. परपार हाची एक ये वर्तनीय धडा, परी दुर्लभ ऐसा निद्डा. होईल जयाचे मनाचा धडा, निरभिमान गडा चढील, येथे स्वबुद्धी. परिकल्पित चतुराई न कामा येत, जयामन्य साधाव्या स्वहित. अभिमानरहित वर्ताव्य, जेणे देहाचा अभिमान जाळीला, तेणेंची हा देह सार्थक्य लाविला. तो मग कोणाचाही होईल चेला, साधावयाला परमार्थ. पाहुनिया ती निर्विषय स्थिती, लहान थोर विस्मित चैत्य, वय लहान गोजिरी मूर्ती, चोच करीती जन सारे. ज्ञानियाचा देहव्यापार, होतसे पूर्वकर्मानुसार, तया न प्रारब्ध. कर्मभार, कर्मकर्तार हो नेणे, जरी सूर्यास अंधार्य रिघाव, तरीच. ज्ञानिया द्वैतभाव, स्वस्वरूपची जय अवघ्य विश्व, वसता ठाव अद्वैत. या गुरुशिष्याचे आचरित, साईनाथांचे परमभक्त, म्हाळसापतींनी करविलेय. श्रुत तैसेंची साध्यंत कथियेल्य. असो आता हे आख्यान, पुढील चरित्र याहुनी गाहन, होईल ते यथाक्रम कथन. सावधान श्रवणीय व्हा. मशीत पूर्वी होती कैसी, केसिया कष्टीय जाहली फरसी. साई हिंदुवा यवनवशी, नेणवे भरवशीय हेय कवणा. दोती पोती खंडयोग, करीत भोगीत भक्तांचे भोग. हे सर्व निवेदन यथासाग, होईल चांग पुढारा. हेमाड साईस शरण, चरणप्रसाद हेय कथा निरूपण. श्रवणे होईल दुरित निवारण, पुण्यपावन ही कथा. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंतविरचिते, श्रीसाई समर्थ सच्चरिते, श्रीसाई पुनः प्रकटीभवन नाम पंचमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावतु.